नमस्कार श्रोते हो. आज आपण पुन्हा एकदा डॉक्टर अशोक राणा यांच्याशी चर्चा करणार आहोत. मागच्या भागामध्ये जाहीर केल्याप्रमाणे या भागामध्ये आज आपण त्यांच्याशी भूत आणि पिशाच कोण होते या संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. हा, तर नवीन श्रोत्यांसाठी मी सांगू इच्छितो, डॉक्टर अशोक राणा हे मराठीचे अध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झालेले आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये शोध निबंध वाचनातून त्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. शोध नियतकालिकांतून त्यांच्या शोध निबंधांना प्रसिद्धी मिळाली आहे. आजवर त्यांची जवळजवळ 77 पुस्तकं वेगवेगळ्या प्रकाशन संस्थांनी प्रकाशित केलेली आहेत. विश्वकर्मा प्रकाशनातर्फे त्यांचे असत्याची सत्यकथा, दैवतांची सत्यकथा तसंच सणांची सत्यकथा ही पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्याचबरोबर त्यांची जिजाई प्रकाशनाकडून संभाजी आरोपीच्या पिंजऱ्यात, रामदास शिवरायांचे गुरु होते काय, विना सोंडेचा गणपती अशी अनेक पुस्तकं विविध विषयांवर भाष्य करणारी प्रकाशित झालेली आहेत. तसंच प्राजक्त प्रकाशनातर्फे त्यांची आदिमाया आणि भारतीय मातृदेवता ही 2 पुस्तकं अतिशय गाजत आहेत सध्या. त्याचबरोबर त्यांची साप्ताहिक चित्रलेखामधील असत्याची सत्यकथा व मातृपूजन विश्वभजन या लेखमाला अतिशय वाचकप्रिय ठरल्या, अतिशय गाजल्या. अनेक परिवर्तनशील चळवळींमध्ये डॉक्टर अशोक राणा यांनी आपला सहभाग वेळोवेळी नोंदवलेला आहे. आजवरच्या समग्र कार्यांबद्दल त्यांना विविध संस्थांचे विविध पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या इतिहास संशोधनाचा अनेक ख्यातनाम विद्यापीठात अभ्यास म्हणून समावेश केलेला आहे. तर सर, मागच्या वेळेस आपण देव कोण होते या विषयावर चर्चा केली. त्या अगोदर पितर कोण होते या विषयावर चर्चा केली. अनेक समूह असे होऊन गेले, जसे जसे त्यांचे उल्लेख येतात. अप्सराचा उल्लेख येतो, राक्षसांचा उल्लेख येतो. असे जे समूह होऊन गेले त्यावर आपण चर्चा करत राहतो. आता लोकांमध्ये असा समज आहे की भूत वगैरे असतं, भूत म्हणजे झपाटतं, पछाडतं, पिशाच हा एक त्याचा प्रकार आहे. नेमकं भूत काय होते आणि पिशाच कोण होते याबद्दल काय सांगता येईल? तर आपण जसं यापूर्वीच्या काही मानवी समूहाविषयी चर्चा केली आहे, पितर वगैरे, राक्षस, असुर, त्याच मालिकेत भूत आणि पिशाच हे दोन्ही शब्द जे आहे एका विशिष्ट प्रकारच्या समूहासाठी वापरले गेलेले आहेत. मानवी समूह आहे. आणि भूत या शब्दाचा अर्थ होतो जन्मलेला. जसं आता जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझं असं ज्ञानेश्वरा म्हणतात, ज्ञानोबाराय म्हणतात. आणि त्यामध्ये मग जे काही प्राणी मात्र आहे आपल्या अवतीभोवती, त्यात पक्षी असतील, प्राणी असतील, मानव असेल, हे सगळेच भूत आहे असं या ठिकाणी ज्ञानोबारायांनी म्हटलं. आणि तुकारामांचा अतिशय प्रसिद्ध अभंग आहे, दया तिचे नाव भूतांचे पालन आणिक निर्दालन कंटकांचे. दया कशाला म्हणायचं? ज्यामध्ये प्राणी मात्राचं पालन होतं आणि जे लोकांना त्रास देतात, अशा प्राणी मात्रांना त्रास देतात, त्यांना नष्ट करणे, हे दयाचं एक दुसरं काम आहे. तर या त्यांच्या अभंगात सुद्धा भूत शब्दाचा अर्थ प्राणी मात्र आहे. म्हणजे हा प्राणी मात्र सगळेच आले ना, आपण सुद्धा प्राणी आहोत. ज्यांना प्राण आहे ते प्राणी आहेत. हो, असा साधा अर्थ आहे. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानमध्ये भेटतू भूता असा एक शब्द म्हणजे एक वाक्य आहे. सगळ्यात शेवटी भेटतू भूता आहे. याही ठिकाणी प्राणी मात्र हाच अर्थ आहे. अच्छा. म्हणजे आपल्या मनात जी भीतीची भावना आहे ती त्या ठिकाणी मुळीच नाही. ज्ञानेश्वरांच्याही मनात नाही, तुकाराम महाराजांच्याही मनात नाही आहे. तर असा वेळोवेळी शब्द भूत म्हणून येतो, त्यावेळी म्हणजे थोडासा संभ्रम आपल्या विचारात होतो की भूत म्हणजे नेमकं काय. त्यामुळे ही चर्चा सर करावीशी वाटते. भूत या शब्दाचं भूतासोबतच आणखी पिशाच शब्द येतो. भूत पिशाच हे शब्द बऱ्याच अंशी समानार्थी शब्द आहेत. म्हणजे ज्यांना भूत म्हटलंय त्यांनाच पिशाच म्हटलंय. म्हणून पिशाच शब्दाचा अर्थ आपण आता पाहूया. पिशाच शब्दाचा अर्थ जो आहे तो अमरकोश नावाचा एक संस्कृतचा शब्दकोश आहे. अमरसिंह नावाचा एक बौद्ध राजा होता आणि त्यांनी तो कोश तयार केलाय. तर कोश म्हणजे ज्यामध्ये माहिती असते, शब्दाचा अर्थ असतो. तर त्यात त्यांनी म्हटलं आहे की पिशाच म्हणजे काय, पिशितम मांसम अष्टाती इति पिशाच, ज्यांचं मुख्य अन्न मांस आहे
मांसाहार करणारे जे लोक आहेत ते पिशाच्च आहेत. अच्छा. म्हणजे पिशाच्च शब्द मांसाहार करणाऱ्या लोकांसाठी आहे आणि त्यांच्याबद्दलचा तिरस्कार निर्माण झाला त्याला कारण असं आहे की भगवान गौतम बुद्धाच्या प्रभावा नंतर त्यांच्या धर्माच्या त्यांच्या विचाराच्या प्रभावानंतर अनेकांनी मांसाहार सोडला होता. अगदी ब्राह्मणांनी सुद्धा गोमांस भक्षण सोडलं होतं. तर म्हणून ज्या लोकांनी सोडलं नाही त्यांना त्यांनी पिशाच्च म्हटलं आणि त्यांना बहिष्कृत केलं. हा, आता एक बाबासाहेब आंबेडकरांचा एक विचार या ठिकाणी मांडावा असं वाटतो. त्यांनी असं म्हटलंय अनटचेबल मध्ये, हुएर अनटचेबल मध्ये, की महार हे जे होते फार पराक्रमी, शूरवीर आणि ज्ञानी लोक होते आणि त्यांनी बुद्धाचा विचार स्वीकारला आणि स्वीकारला त्यामुळे ते अस्पृश्य झाले असं त्यांनी म्हटलंय. हा, आणि दुसरं एक कारण त्यांनी सांगितलं आहे की त्यांनी बुद्धाचा विचार जरी स्वीकारला तरी मांस भक्षण मात्र सोडलं नाही. म्हणजे मांसाहार त्यांनी सोडला नाही म्हणून ते अस्पृश्य झाले. आता अस्पृश्य हा शब्द आपल्याला चांगल्यापैकी माहित आहे आणि ज्यांना स्पर्श करायचा नाही, ज्यांना जाती बहिष्कृत करायचं, गावाच्या बाहेर टाकायचं, असा जो बहिष्काराचा जो प्रकार आहे म्हणजे महारांच्या, मांगांच्या, तांबार, भंगी ह्या ज्या जाती आहेत आपल्याकडे अस्पृश्य, त्यांच्या बाबतीत जे घडलेलं आहे ते याच कारणाने की ते मांसाहारी होते. अच्छा. म्हणजे ते पिशाच्च होते. म्हणजे आता जर आपण सगळे मांसाहारी असू तर आपण पिशाच्च आहोत असा त्याचा अर्थ होतो. मग सर याचा म्हणजे त्याची भीती बाळगायचं काही कारण नाही. म्हणजे हे अलीकडच्या काळात भूत पिशाच्च शब्दाची उत्पत्ती झाली असं म्हणता येईल का? कारण हा पितर समूह खूप जुना आहे. म्हणजे हो 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 हो. मग हे भूत पिशाच्च त्या काळात होते का जेव्हा पितर होते, असं ही संकल्पना तेव्हा होती का? की अलीकडे पितर कसं आहे, पितर नावाचा एक लोकसमूहच होता आणि मग पितरांबद्दल आपण माहिती पाहिली की ते शाकाहारी होते प्रामुख्याने आणि त्यांचं राहणीमान साधं होतं. साधारण शेतकरी वर्ग जो असतो की आपल्याकडे वारकरी संप्रदायातले लोक जसे राहतात तसे पितर राहत होते आणि मग त्यांच्यापैकी काही लोक जे गावात राहणारे लोक हे मांसाहारी होते, त्यांना पिशाच्च नावाने संबोधलं गेलं. पिशाच्च नावाची काही जमात नव्हती किंवा जात नव्हती, भूत नावाची काही जमात किंवा जात नव्हती. आता एक आणखी उदाहरण या ठिकाणी सांगण्यासारखं आहे की आपण मराठी भाषिक आहोत. तर मराठी भाषा जी आहे त्या भाषेच्या मुळाशी पिशाच्च भाषा नावाची एक भाषा मानली गेली आहे. तिला पैशाची सुद्धा म्हणतात. आपण त्यावर स्वतंत्र एक एपिसोड घेऊ नंतर. तर म्हणजे जे पिशाच्च आहे, मांसाहारी आहेत, त्यांच्या भाषेला त्यांनी पिशाच्च भाषा म्हटलंय. आणि मग त्या पैशाची भाषेपासून मराठी भाषा निर्माण झाली आणि आपण मराठी बोलणारे मग कोणावर सगळेच पिशाच्च आहोत ना. अच्छा. हा, त्यामुळे मग आपली भीती आपण बाळगायची का, कोणाचीच भीती का बाळगायची हा एक मुद्दा आहे. खरं हे मूळ समजून घेतलं पाहिजे. आणि सर मला इथं एक उल्लेख करावासा वाटतो की आता यातून जे गैरसमज झाले, भूताटकी, अंधश्रद्धा वगैरे, याच्याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समिती सध्या चांगलं काम करते आणि यावर जेव्हा लिखाण केलं डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी, तर त्यांची हत्या करण्यात आली. तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीबद्दल सर काही दोन शब्द सांगता येईल का? तुमचा कुठं त्यांच्याशी संबंध आला किंवा काय त्यांच्याशी लिखाणाद्वारे काय संपर्क वगैरे असं? नाही, फार महत्वाची गोष्ट तुम्ही आता विचारली मला, कारण मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संस्थापकांपैकी एक आहे. श्याम मानव आमचे मित्र आहेत, ज्येष्ठ आहेत वयाने, आणि त्यांनी त्या समितीत धुरा वाहिली, त्यांनी स्थापन केली. पण त्यात मी होतो त्या प्रक्रियेमध्ये. आणि ती नंतर म्हणजे 1982 मध्ये ही समिती स्थापन झाली नागपूरला. त्याच्या आधीची आमची एक अनौपचारिक मिटिंग यवतमाळला झाली होती आणि मग नागपूरला ती स्थापन झाली, तिचे रजिस्ट्रेशन झालं आणि मग 3-1 वर्षांनी साधारणतः म्हणजे 85-86 4 वर्षांनी 86 मध्ये दाभोळकर त्या समितीत आले. अच्छा. हा, ते 3 वर्ष राहिले. पुढे श्याम मानव आणि दाभोळकरांवर काही कारणाने मतभेद झाले आणि मग त्यांनी स्वतंत्रपणे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली पुण्याला. हा, म्हणजे माझा प्रत्यक्ष संबंध या समितीच्या स्थापनेपासूनच आहे. आणि दुसरी गोष्ट, दाभोळकरांशी माझा संबंध खूपदा यासाठी आला की सामाजिक कृतज्ञता निधी नावाची एक समिती डॉक्टर श्रीराम लागू यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात निर्माण झाली होती.
म्हणजे सामाजिक, आणि त्याचे उपाध्यक्ष होते कार्याध्यक्ष आपले बाबा आढाव, डॉक्टर बाबा आढाव होते. अच्छा. आणि सचिव होते दाभोळकर. आणि यवतमाळ जिल्ह्याचा सचिव मी होतो, त्यामुळे माझा संबंध त्या लोकांशी प्रत्यक्षपणे आलेला आहे. नंतर मग ते लोक इथे सामाजिक कृतज्ञता निधीसाठी, म्हणजे सामाजिक कार्यकर्ते जे आहेत त्यांना मदत करण्याकरता ही समिती स्थापन झाली. त्यांच्याकरता आम्ही लग्नाची बेडी नावाचं नाटक, ज्यात तनुजानी काम केलं, डॉक्टर लागू होते, निळू फुले होते प्रामुख्याने, आणि सदाशिव अमरापूरकर, रोहिणी हट्टंगडी, मोठमोठी माणसं होती. तर त्याचं आयोजन मी पूर्ण यवतमाळ जिल्ह्याचं यवतमाळला केलं होतं. तेव्हा माझा संबंध सगळ्या कलावंतांशी आला, बाबारावांशी आला, आणि दाभोळकरांशी सातत्याने माझा संपर्क होता. तेव्हा ती समितीमध्ये होती. ही 87ची गोष्ट आहे. आणि 89 मध्ये दाभोळकरांनी आमच्यापासून फारकत घेतली आणि वेगळी समिती स्थापन केली. आणि त्यांनी मात्र फार मोठं लिखाण केलं आहे. माझ्यावर त्यांचा प्रभाव दाभोळकरांचा जास्त होता, कारण त्यांची पुस्तकं मी तेव्हा वाचत होतो. तर त्यातलं एक पुस्तक जे आहे त्यांचं, अंधश्रद्धा, प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम. तर या पुस्तकात त्यांनी भूतबाधा म्हणजे काय याबद्दल फार चांगली माहिती दिली आहे. आपण ती पाहू, आता त्यांच्या शब्दात पाहू. तर ते असं म्हणतात, दाभोळकर आणि परा आरडे या दोघांनी मिळून ते पुस्तक लिहिलं आहे. तर त्या पुस्तकात म्हटलं, अनेक व्यक्ती आपण भूत पाहिल्याचं शपथेवर सांगतात, त्या खोटं बोलत नसतात. यावर आपलं म्हणणं आहे, प्रत्यक्षात जे नाही ते आहे असं वाटणं याला भास किंवा भ्रम, डिसेप्टिव्ह परसेप्शन असं म्हणतात. आणि ज्या व्यक्तीला ते दिसतं तो त्यांच्या मनाचा खेळ असतो, भ्रम असतो, म्हणजे प्रत्यक्षात नसतं. आता हे भ्रम संवेदनांचे असू शकतात, म्हणजे आपल्याला ज्या जाणीवा होतात त्याला आपण संवेदना म्हणतो. विचारांचे, आपल्या विचारातील बरेचदा गोंधळ होतो, त्यालाही भ्रम म्हणते. संवेदनाचे भ्रम इंद्रिय भ्रम, त्याला इल्युजन म्हणतात. आणि मनाचे जे भ्रम आहे ते हॅल्युसिनेशन म्हणतात. तर समजा आता दोरी दिसली अंधारात आणि आपल्याला वाटतं की ती साप आहे. तर आपण प्रवास करताना पाहतो की उन्हाळ्यामध्ये डांबरी रस्त्यावर पाणी असल्याचा भास होतो. हा दृष्टीभ्रमाचा भाग आहे, ऑप्टिकल इल्युजन त्याला म्हणतात. तर हे तिथे नसतं, पण आपल्याला वाटतं की आहे, आपण पुढे गेलो ते पाणी गायब होतं. अशा तऱ्हेचे भ्रम हे ज्ञानेंद्रियांना होत असतं. जसं आपण आता आवळा खाल्ला, तर आवळा खाल्ल्यावर आपण पाणी पिलो तर ते पाणी गोड लागतं. हा जिभेचा भ्रम आहे, त्याला इंद्रिय भ्रम किंवा मनाचे भ्रम असे म्हणतात. तर जेव्हा कोणत्याही प्रकारच्या बाहेरच्या जाणीवा किंवा संवेदना आपल्याला नसतात तेव्हाही भ्रम होतात. किंवा काही लोकांना असं वाटतं की देव आपल्याशी बोलतोय आणि आपणच बघ देव स्वरूप आहे असं म्हणणारे नेते आपण पाहतात आपल्या अवतीभोवती. तर अशा प्रकारचा भास स्वतःला होणे हा एक मानसिक आजार आहे. आणि काही जे व्यसनाधीन लोक असतात, गांजा ओढणारे, हेरोईन सारखे द्रव्य घेणारे, त्यांना सुद्धा प्रत्यक्षात आपण हवेत तरंग असंही वाटतं. किंवा काही गोष्टी दिसतात, त्यांना काही लोक बोलतात जे प्रत्यक्षात दिसत नाही इतरांना, पण त्यांना दिसतात. तर अशा प्रकारचा भ्रम होणे आणि भूतबाधा या साम्य आहे असं या पुस्तकात आपल्या यांनी म्हटलंय. आणि आपल्या लहानपणापासून आपण ऐकत असतो, आई सांगते किंवा आजी सांगते किंवा मोठी बहीण सांगते किंवा भाऊ सांगतो की अंधारात जाऊ नको तिथे भूत असतो. तर अशा तऱ्हेचं आपण लहानपणापासूनच लहान मुलांना भूताची भीती दाखवत असतो. त्यामुळे भूत आहे असं आपल्याला वाटतं, बाकी प्रत्यक्षात काही भूत वगैरे काही नसतं. सर, आता भूताचं काही पुराण ग्रंथात उल्लेख आहेत का? म्हणजे आता कसं, ही भीती म्हणजे भूत अशी संकल्पना आहे थोडक्यात. पण म्हणजे आता जे रामायण, महाभारत किंवा गणपती, इतर संस्कृत ग्रंथ, वेद म्हणा, त्यात काय उल्लेख या संबंधीचे? तर भूतांचे उल्लेख बऱ्याच ठिकाणी आढळतात. वार्षिक आपण असुर राक्षसावर एक एपिसोड पाहिला होता. तर यक्ष, राक्षस, किन्नर, गंधर्व, पितर या नावाचे सुद्धा समूह होते लोकांचे. पण त्यांच्याबद्दल तिरस्काराची भावना निर्माण करण्याकरता वैदिकांनी म्हटलंय की त्यांची बाधा झाली तर तुमच्यात काही मानसिक विकृती येतात. असं त्या यादीमध्ये गणपतीचंही नाव आहे. म्हणजे गणपती सुद्धा बाधा होत असे. आता आपण भूत बाधा म्हणतो ना, तशी गणपतीची बाधा होत होती असं काही वैदिक ग्रंथांनी आणि स्मृती ग्रंथांनी प्रामुख्याने त्यांच्या सगळ्या व्यवस्थेमध्ये लिहून ठेवलाय. ब्राह्मण ग्रंथ नावाचा जो प्रकार आहे, म्हणजे ऋग्वेदा किंवा इतरही वेदांचं जे काही कर्मकांड आहे ते सांगण्याकरता ब्राह्मण ग्रंथ लिहिले गेले. त्याच्यातही गणपतीची बाधा होत होती असं लिहिलंय.
तर म्हणजे गीतेमध्ये पिशाच्याचा उल्लेख येतो, वाल्मिकी रामायणात येतो, छांदोग्य उपनिषदात येतो. या ठिकाणी भूत आणि पिशाच हे एकाच अर्थाने वापरलेले शब्द आहेत. आणि खरं म्हणजे भूत शब्दाचा अर्थ अथर्ववेदात चांगला सुसंस्कृत माणूस असा होतो. आपण सृष्टीच्या उत्पत्तीला कारणीभूत जे काही 5 घटक आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, यांना पंचमहाभूत म्हणतो. त्या पंचमहाभूताची भीती आपल्या मनात नसते. आणि पिशाच्या अर्थाने सुद्धा तो वापरत नाही. म्हणजे इतका चांगला अर्थ जर ह्या भूत आणि पिशाच्या शब्दाचा असेल तर त्याला काही घाबरण्याचं काही कारण नाही. आता ही थोडक्यात मी सांगितलं. पण आता काही लोकांनी कसं केलंय, विद्वानांनी याची माहिती दिलेली आहे. तर श्रीपाद दामोदर सातवळेकर नावाचे फार मोठे संस्कृतचे विद्वान होते आणि आपल्या महाराष्ट्रातले होते. पुढे ते गुजरातच्या वलसाड जिल्ह्यामध्ये किल्ले पारडी नावाचं गाव आहे, त्या गावात ते राहायला गेले महात्मा गांधींच्या हत्येनंतर. तर त्यांनी महाभारत की समालोचना हा जो ग्रंथ लिहिलाय त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की मांस खाणारा तो पिशाच अशी व्याख्या त्यांनी दिली आहे. आणि त्यांनी म्हटलं की मांस खाणं सोडलाय, त्यांनी मांस खाणारा हा शब्द वापरला असावा. म्हणजे हा तिरस्काराने वापरलेला शब्द आहे. एकच वेळ आलेला आहे ऋग्वेदात हा शब्द पिशाच. आणि तो म्हणजे जे त्यांची विरोध होते, वैदिकांची विरोध होते, त्यांच्यासाठी तो वापरलाय. आता सर जेव्हा म्हणजे पृथ्वीची निर्मिती झाली, पाण्यातून जीव तयार झाला, त्या जीवाचं परत उत्क्रांती व्हायला लागली, एका जीवापासून अनेक जीव झाले, त्याच्यात अनुकूलन होऊन किंवा उत्क्रांती होऊन वेगवेगळे प्राणी तयार झाले, एका प्राण्यापासून दुसरे, अशी जेव्हा उत्पत्ती व्हायला लागली प्राण्यांची, तेव्हा प्रत्येक जण मांसाहारीच होता असं म्हणता येईल सर. कारण म्हणजे बरोबर आहे. त्यामुळे बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी वनस्पती उपलब्ध नव्हत्या त्याही ठिकाणी मांसाहारी लोक होते. आता सगळे उष्णकटिबंधाचा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी मांसाहारी लोक होते. आता माणूस हा मांसाहारीच होता सुरुवातीला असं म्हणता येईल. आणि आपल्याला सुळे जे आहेत ना, आपल्या दाताच्या पंक्तीमध्ये जे सुळे आहेत ते मांसाहारासाठीच आहेत. हो हो हो, खरं. मग सगळे पिशाचे आहेत असं म्हणावं लागेल मुळाशी जाऊन. हो, सगळेच. म्हणजे आपल्याकडे 80 ते 90% लोक जे आहेत ते पिशाचेच आहेत आणि त्यांना माहित नाही आपण पिशाच्या आहोत, लोक ते पिशाच्याला घाबरतात. मग सर आता बाकीच्या संशोधकांचं काय संशोधन यावर आहे? आणि मला एक असं विचारायचं वाटतं, ज्या गावांचे नावात भूत वगैरे असतं, आता आपल्याकडे देशच भूतान म्हणून आहे, तर हो तर त्याच्याबद्दल काय सांगता येईल? तिथं भूत राहत होती का? ते सातवळेकरांनी, श्रीपाद दामोदर सातवळेकरांनी त्यांच्या ग्रंथामध्ये आजचा जो भूतान देश आहे तो भूतस्थान असं त्याचं नाव आहे. भूत तिथे राहत होते, नावाचे लोक राहत होते. आणि त्यांनी असं म्हटलंय की त्रिविष्टाप, म्हणजे ज्या ठिकाणी त्रिविष्टाप हे तिबेटचं नाव आहे, तर तिबेटला लागूनच भूतान आहे ना, दूर नाहीये. तर त्यांचं असं म्हणणं आहे की तिबेट मधल्या देवांनी भूतस्थानाला जिंकलं आणि भूत जातीचे असलेले संबंध करून जी विशेष संतती निर्माण केली तिला भूत असं म्हटलंय, असं सातवळेकरांचं म्हणणं आहे. हा त्यांचा तर्क आहे. म्हणजे हा त्या शब्दावरून निर्माण झालेला तर्क ऐतिहासिक सत्य हे नाही आहे. आणि त्यांनी पिशाच भूतामध्ये फरक केलाय की पिशाच आहे कुठे राहतो. त्यांनी म्हटलंय तिबेट पश्चिम आणि दक्षिण दिशांच्या भागी नैऋत्य दिशेला पिशाच्यांचं स्थान होतं. पण नैऋत्य दिशेमध्ये यापूर्वी माहिती आली आहे तो प्रदेश. आणि नैऋत्य शब्द राक्षस या अर्थाने वापरतात. नैऋत्य आपण बोललो. तर विषयाची देवता म्हणून तिला म्हटलं. म्हणजे काश्मीर आणि अफगाणिस्तानच्या आसपास पिशाच जातीचं निवासस्थान होतं असंही सातवळेकरांनी लिहिलं आहे. आणि सातवळेकरांचे समकालीन आणि जवळचे मित्र असलेले इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी पेशाच्या बद्दल एक माहिती आपल्याला दिली की पेशावर हा जो शब्द आहे, पेशावर, ओके, पेशावर, तर हा म्हणजे अफगाणिस्तान मध्ये असलेला भाग जो आहे, तर त्याचं नाव पिशाच्य होतं असं त्यांनी सिद्ध केलं. अच्छा, पेशावर मला वाटतं पाकिस्तान मध्ये आहे, त्या काळी अफगाणिस्तानचा भाग असेल, पण पेशावर हे पिशाच्यवरून नाव पडलेलं आहे असं मत आहे. त्यांनी पिशाच्यपूर त्याला म्हटलं आहे. तर अशा तऱ्हेने आपापल्या परीने काही लोकांनी त्याचे
अडचण लावण्याचा प्रयत्न केला. जसं सातळेकरांनी आणखी एक शब्द सांगितला, भूतांमध्ये भुतिया नावाचे लोक जे राहतात, भुतिया ही हे आदिवासी जमात आहे, तर त्या जमातीच्या लोकांना त्यांनी भूत लोक म्हटलंय. आता गंमत अशी आहे की भूतनाथ हे महादेवाचं एक नाव आहे. नाथ म्हणजे मालक. आणि पार्वतीचं एक नाव आहे भूतमाता. आणि मग असा एक गैरसमज झाला की जे स्केलेटन असतं तेच म्हणजे भूत आहे. कारण जे गाडणारी लोक जे असतात, म्हणजे दफन करणाऱ्या जमातीमध्ये, प्रामुख्याने आदिवासी जमातीमध्ये दफनाची पद्धत आहे, तर दफन करणाऱ्या लोकांचे सांगाडे उपलब्ध होतात. सांगाडे म्हणजे भूत असा अर्थ काही लोकांनी घेतला. आणि तोच अर्थ घेऊन मग सातळेकर, राजवाडे यांनी आपापल्या पद्धतीने त्याचं वर्णन केलं आहे. सर, सुरुवातीला तुम्ही म्हणाला महार म्हणजे ह्या ज्या जाती होत्या, महार, मांग, बंगी वगैरे, ज्या अस्पृश्य गणल्या गेल्या, त्यांना भूत असं म्हटलं गेलं आहे. मग सर ते पुढं त्याचं काय उल्लेख वगैरे कशात आहेत, किंवा महार मराठे हे भूत पिशाच असं तुमच्या ऐकलं होतं तुम्ही? एक शोध निबंध आहे माझा, एक शोध निबंध आहे. 2000 मध्ये यवतमाळ शहरामध्ये अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचं अधिवेशन झालं होतं. आणि त्या अधिवेशनाचा आयोजकच होतो मी. आणि मग त्यामुळे त्याचा फायदा घेऊन मी एक शोध निबंध सादर केलं पुढे की प्राचीन साहित्यातील भूत पिशाचे व महार मराठे संबंध. तर त्याच्या मुळाशी एक सूत्र असं होतं की पिशाच शब्द जो ऋग्वेदात आढळतो, नाग कुळातल्या लोकांसाठी तो वापरण्यात येतो. अच्छा. म्हणजे नाग कुळातले लोक जे होते, नागपूजक किंवा नाग ज्यांचं कुलचिन्ह आहे, ते वैदिकांचे शत्रू होते, म्हणून त्यांनी त्यांच्याबद्दल पिशाच शब्द वापरला. आणि ते मांसाहारी होते. आणि जे नाग हा मांसाहारी प्राणी, आपण त्याला दूध पाजतो नागपंचमीला, पण ते चुकीचं आहे. तो काही दूध वगैरे पित नाही, तो तहानला असल्यामुळे त्यातलं पाणी पितो, त्याला मग न्यूमोनिया सारखे आजार होतात. अनेक नागपंचमीला मरण पावतात. हे घडलेलं आहे. तर नाग हा मांसाहारी आहे मुळात. तर ऋग्वेदात जो एकदाच उल्लेख आलाय तो आर्य शत्रू या अर्थाने आला. नाग कुलचिन्ह वाचक जे लोक होते, ज्यांना आपण नागवंशी असंही काही लोक म्हणतात, असा काही वंश नाही, नागवंश नावाचा काही वंश नाही. पण बाबासाहेब आंबेडकरांनी महार हे नागवंशी होते असं म्हटलेलं आहे. आणि वंश शब्दाचा अर्थ घराणं किंवा कुटुंब असा होतो. तर म्हणून महार हे त्यांच्या, आता आपण हे भीमा कोरेगावचा जो शौर्यस्तंभ आहे त्याच्यामध्ये जी महारांची नावाची ओळखली कशामुळे, कारण त्यांना आपण नाग शब्द आलाय. नाग या अर्थाचा नाग शब्दाचा आला ते होते. तर त्यामुळे महारांमध्ये शब्द आहे. मराठ्यांमध्ये सुद्धा नागपुरातली काही आडनाव आहेत. जसं आता हे कोकट आडनाव आहे. कोकाट आडनाव हे कर्कोटक नावाचा नागवंश होता आणि ते काश्मीरमध्ये राज्य करत होते. त्यातून कोकाटी आडनाव तयार झालं. आणि तक्षक नावाचा एक राजवंश होता आजच्या हरियाणामध्ये. तर त्यापासून तखे किंवा तिखे हे आडनाव मराठ्यांमध्ये आलेलं आहे. आणि एक वासुकी नावाचा जो नागपूर होता, फार मोठा नागवंश होता तो, त्यातून वसे किंवा वासे हे आडनाव मराठ्यात आलं. अशी खूप आडनाव, अशी 21 आडनावांची यादी आपल्या इतिहासाचार्य राजवाडेंनी तयार केली. ते असं म्हणाले की ही आडनाव जर मराठ्यात नसती तर बघ आपल्याला नागकुळातलं किंवा नागवंशाचा शोध घेणं कठीण झालं असतं. म्हणून मी त्याच्या आधारे माझा शोध निबंध सिद्ध केला होता की महारांमध्ये नागकुळ चिन्ह असलेले आडनाव आहेत आणि मराठ्यांमध्ये म्हणजे महार मराठे हे भूत पिशाच आहेत, असा माझा निष्कर्ष मी मांडला होता. सर, काय अजून मिस होत असेल? मला तुमच्या म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याबद्दलच जाणून घ्यायला जर आवडेल. मला हे ऍक्च्युली माहिती नव्हतं. तुम्ही एवढं मोठं काम केलं आहे. तर प्रत्यक्ष काम केलं मी 10 वर्ष मी यवतमाळ जिल्ह्याचा प्रमुख होतो. आणि खूप बाबा आणि बुवांचं एक्सपोजर केलं. कोर्टात केसेस लढलो आम्ही आणि जिंकलो. म्हणजे माझा पोलिसांशी खूप संबंध आला. आणि नेमकं मी त्या काळात, ज्या काळात हे काम करतो त्या काळात पत्रकारितेची होतो. त्यामुळे मग माझा संबंध सतत पोलीस, वकील, कोर्ट, गुंडागर्दी करणारे लोक यांच्याशी येत होता. त्यामुळे एकतर माझीही दहशत त्या काळात होतीच लोकांवर. त्यामुळे मला कोणी हात लावलं नाही. पण मला कोर्टात जावं लागलं आणि पोलीस कंप्लेंट करावं लागल्या, खेड्यापाड्यात जावं लागलं. अनेकदा म्हणजे मार खाता खाता वाचलो आहे मी. म्हणजे आतापर्यंत जिवंत आहे.
त्याला कारणीभूत लोकांनीच वाचवलं मला आणि पोलिसांनी वाचवलं प्रामुख्याने. खरं आहे सर. तर हे आमचं काम 10-15 वर्ष चाललं साधारणतः. नंतर मग मी काय केलं, जेव्हा आम्हाला काही कारणांनी मतभेद झाले अनिसशी, कारण आम्ही ईश्वराविषयी खूप कठोर चर्चा करत होतो. तर श्याम महाराजांनी सांगितलं की ईश्वरावर तुम्हाला बोलायचं असेल तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोडा आणि दुसरी संघटना स्थापन करा. तर मग आम्ही दुसरी संघटना स्थापन केली होती, रॅशनलिस्ट टीचर्स अँड थिंकर्स अकॅडमी, रट्टा. तिला आता 30 वर्ष झाली आहेत आता, म्हणजे पुढल्या वर्षी 30 वर्ष होतील. 1995 मध्ये 24 सप्टेंबर 1995 या दिवशी आम्ही ती नागपूरला सत्यशोध समाजाच्या अधिवेशनात बाबा आढावांच्या हस्ते तिची स्थापना केली. आणि रट्टा बुलेटिन नावाचा आम्ही एक नियतकालिक काढत होतो, ते अनियतकालिक झालं पुढे. तर त्याच्यात आम्ही जे काही लिखाण केलं तेच पुढे मग आता जे लोकांपुढे आलाय पुस्तकांच्या रूपात, ते रट्टा बुलेटिन मध्ये छापलेले सगळे लेख पुढे मग चित्रलेखात मला लिहायची संधी ज्ञानेश महारावांनी दिली. त्यामुळे मग भूतपिशाच, देव, दैवत, स्वर्ग, नरक, पाताळ या सगळ्या विषयावर मी लिखाण जे केलं त्याच्यामुळे अशी रट्टा ही संघटना स्थापन केल्यामुळेच मला हे करता आलं सगळं पुढे. खरं आहे सर. सर अजून भूत पिशाच या एपिसोड मध्ये काही मिस होत असेल तर सर तुम्ही कव्हर करू शकता किंवा निरोपासमोर. यात आता बऱ्याच गोष्टी मिस झालेल्या आहेत. आणि पुढे मग माझं जे आधीचं मत होतं की महाराणी मराठे हे भूत पिशाच आहेत किंवा पिशाचचे शब्द किंवा नाग कुळातलेच लोक आहेत. तर हे मत पुढे बदललं माझं, कारण मला असं लक्षात आलं की अनेक जातीमध्ये सुद्धा नागवाचक आडनाव आहेत. जसं सपकाळ आडनाव आहे, सपकाळ, तर हे आडनाव इतर अनेक जातीत आपल्याला आढळतं. आणि ते शंखपाल या नाग कुळापासून आलेलं आहे. अच्छा. हा कोकाटे आडनाव तुम्हाला इतर जातीत सापडतं. तर याचा अर्थ मग बहुतेक बहुजन समाजातील लोक हे नागपुरातल्या आणि ते सगळे भूतपिशाच आहेत असा निष्कर्ष पुढल्या काळातल्या काही शोध निबंधात मी मांडलेला आहे. सर मग आता भूत पिशाचवर काही सांगता येण्यासारखं अजून आहे तर तुम्ही तेच मी म्हणतोय कव्हर करू शकता, किंवा नाहीतर पुढच्या भागामध्ये आपल्याला काही कशावर चर्चा करता येईल हे जाहीर करा. नाही, आपण कसं करू, पुढचा भाग जो आहे तो भूत भाषा आणि देवभाषा या विषयावर घेऊ. ओके. भूत भाषा, देवभाषा आणि भूत भाषा, देवभाषा आणि भूत भाषा. ओके. म्हणजे त्यामध्ये आपल्याला आणखी गोष्टी स्पष्ट होऊन जातील बऱ्याचशा. हो. तर श्रोते हो, डॉक्टर अशोक राणा त्यांचं या विषयावर विश्लेषण आपण ऐकलं. तर पुढच्या भागामध्ये भूत भाषा आणि पिशाच्य भाषा, देवभाषा आणि भूत भाषा, देवभाषा आणि भूत भाषा. अच्छा. तर या विषयावर आपण पुढच्या भागामध्ये सरांचं विवेचन ऐकणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही सरांची पुस्तकं Amazon.com, Flipkart.com या साईटवरून नक्की मागवा. तसेच प्रकाशन संस्थांचे आम्ही संपर्क क्रमांक आपल्याला देत आहोत, त्यांनाही संपर्क करून तुम्ही पुस्तकं मागवा. आणि पाहत राहा मराठी दर्शनवरचं डॉक्टर अशोक राणा हे पॉडकास्ट. जवळजवळ 50 एपिसोड आज आपण पूर्ण करत आहोत. आणि असंच जे आपल्याला आपल्या मनात गैरसमज आहेत प्रत्येक संकल्पनाबद्दल, पुरातन कथातल्या, दंतकथातल्या, त्याच्यावर आपण भाष्य करून आपण त्या क्लिअर करत राहू, माहिती घेत राहू सरांकडून. आणि त्यासाठी मराठी दर्शन या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा, तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करत चला. सर वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.